पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन नाही तर महापरिवर्तन झाल्याचं फडणवीसांनी म्हटले। भाजप सरकारच्या काळामध्ये आसाममध्ये अतिरेकी घुसखोरी थांबली, अशीच प्रगती बंगालमध्ये देखील होईल। मोदींच्या नेतृत्वात बंगालच्या विकासाला चालना मिळणार असं फडणवीस म्हणाले। तर पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन नाही तर महापरिवर्तन झाल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। भाजप सरकारच्या काळात आसाममध्ये अतिरेकी घुसखोरी थांबली, अशीच प्रगती बंगालमध्ये देखील होईल असंही ते म्हणाले। ज्या प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून केवळ परिवर्तन नाही, बंगालमध्ये महापरिवर्तन करून दाखवलं। परिवर्तन नाही, महापरिवर्तन। आणि ते इतकं की आता 2/3 मेजॉरिटी बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळते आहे। जसा आसामचा विजय हा तर अपेक्षित होताच, पण आसामचा विजय याकरताच महत्वाचा आहे की जेव्हापासनं आसाममध्ये भाजपचं सरकार आलं, आसाम मधलं इन्फिल्ट्रेशन पूर्णपणे थांबलं, आसाम मधली आतंकवादी गतिविधी थांबली। आता आसाम देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे। तसंच पुढच्या काळात बंगाल देखील भारताच्या वाटचालीतला एक मोठा पार्टनर म्हणून या ठिकाणी काम करताना दिसेल।